दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। जय भीम। इकडं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्याच्याबद्दल जो लोकांना समज भेटतो थोडं त्यांनी बोलले होते गुन्हेगारी क्षेत्र ह्याच्यातनं कार्यक्रमामार्फत असं आपण लोकांना सांगतो की तुम्ही काय हातेरे उचलू नका, की बाबासाहेबांनी आपल्याला चांगली शिकवण दिली, त्या जागेत तुम्ही पेन उचला, संघर्ष करा आणि चांगले पुढे वाढवा। बाबासाहेबांनी जो आपल्याला चांगले संविधान दिले देशाला, कोणत्या जातीला नाही बल्कि सगळे भारताला बाबासाहेबांनी जो संविधान दिलं आहे त्या संविधानावर चालण्यासाठी पेन हातात घेऊन चालण्यासाठी पुढं व्हा, हे माझं म्हणणं आहे। बस धन्यवाद। काय सांगाल सर? जे शिक्षणाचा विषय मागाशी घेतला होता, शिक्षणाचं आता जे सरकारी शाळा आहेत त्या शाळा आता उपक्रम त्याचा आम्ही राबवायला लागलेले आणि हर संघटना त्या शिक्षणासाठी सरकारी शाळा आता प्रायव्हेट शाळामध्ये जे फी वाढ झालेली आहे, फी भरवू शकत नाही एक गोरगरीब, आता आपण सरकारी शाळेमध्ये सगळं अपवर्गण वापरून त्या शाळा चालू करणार आहेत। आणि भाऊ आहेत, भाऊंची संघटना आहे, माझी संघटना आहे, अजून 2-4 संघटना आहेत, आम्ही सगळे मिळून एकत्र काम करत आहे। आणि बाबासाहेबांची चळवळ आम्ही अशीच बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांच्या हर एक गोष्टी आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे। जय भीम, जय भारत। थँक्यू सर। आपल्यासोबत दुसरे आपले एक सहकारी आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधत आहोत। काय सांगाल सर? जय भीम। मी राकेश सोनवणे, संविधान ग्रुप संस्थापक अध्यक्ष। आज मी कित्येक वर्ष झाला आज आदर्श प्रकाशमय सामाजिक सेवा संस्थाला दरवेळेस कार्यक्रम असतो, जयंतीच्या नंतरनं 5 ते 6 दिवसाचा कार्यक्रम असतो। आणि शिवाय जयंतीच्या दिवशी आमचे अजय भाऊ झाले, सचिन भाऊ झाले, हे सर्व आमचे मित्र बाबासाहेबांच्या पुतळ्यावर पुन्हा स्टेशनवरती सुद्धा 14 तारखेला मोठ्या उत्सवात कार्यक्रम करत असतात। तसेच या कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही 13 एप्रिलपासूनच आमचा कार्यक्रम चालू झाला असतो। 13 एप्रिलला आम्ही आळंदी येथे नियती फाउंडेशन इथे जाऊन काही अनाथ आश्रम आहे, तिथे बालआश्रम आहे, वृद्धाश्रम असे तिथल्या लोकांना, विद्यार्थ्यांना शाळेचे साहित्य वाटप करतो, कपडे वाटप करतो, अन्नदानाचे किट वाटप करतो। आणि एक आम्हाला एक सांगायचं, एक असा संदेश सांगायचा की तुम्ही जसे म्हणले की आता ही वाढती गुन्हेगारी कुठं थांबले, तर त्याच्यापेक्षा एक मला असा महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा आहे। कारण की आता सध्या बघायचं झालं तर सर्वसामान्य लोकांना शिक्षणाचे खूप वाईट प्रसंग झालेत। कारण की आज कुणी सरकारी शाळेमध्ये शिकत नाही, जो काही शिकतो तो प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतो। त्यामुळे सरकारी शाळा बंद व्हायला, कारण की त्याची आता पटाची संख्या कमी झालेली आहे। त्यामुळे येत्या काही महिन्यामध्येच, येत्या पुढच्या महिन्यामध्येच मोठं त्याचं आंदोलन करणार आहे। तर त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण त्या आंदोलनामध्ये असणार आहे। एवढंच बोलतो। जय भीम। खूप धन्यवाद सर। आपल्यासोबत एक नवीन कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधणार। काय सांगाल सर? जय भीम। मी रिपब्लिकन सेनेचा पुणे शहर उपाध्यक्ष। आज जे वारजामध्ये जे काही जयंतीचं नियोजन केलं आहे, शहराचे युवा अध्यक्ष अजय भाऊ भालशंकर यांनी जे काही वारजामध्ये आंबेडकरी चळवळ जी जिवंत ठेवली, त्या बाबतीत मी अजय भाऊचं खूप कौतुक करतो। आणि आज अजय भाऊमध्ये इतकी ऊर्जा आहे की त्या ऊर्जेचं कौतुक करणं ही कमीच आहे। कारण 15 दिवसापूर्वी त्यांना इतका मोठा अटॅक आला आणि त्या अटॅकमध्ये त्यांच्या सर्जरी झाली आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही 2 महिने बेड सोडू नका। पण 4थ्या दिवशी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम असल्यामुळं हा इतका लढवय्या नेता आहे या वारजामधला की 4थ्या दिवशी हा नेता आपल्या शरीराची पर्वा न करता समाजाला काहीतरी बाबासाहेबाची चळवळ दाखवण्यासाठी हा नेता बाहेर पडला, जीवाची पर्वा न करता। आणि आज वारजामध्ये इतक्या उत्सवात, इतक्या थाटात हा 4 दिवस 5 दिवस फेस्टिवलच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं। आणि